नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात 48 तासाचा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WD सरकत आहेत. तसा आता WDचा प्रभाव मान्सून आल्यानंतर कमी होणं अपेक्षित असतं. अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी एक वादळी सिस्टम विकसित होईल. दुसरी वादळी सिस्टम म्यानमारच्या बाजूने तयार होऊन बंगालच्या उपसागरात येईल असा अंदाज आहे. परंतु हे अंदाज अजून दूरवरचे आहेत. या ठिकाणी पावसाचं क्षेत्र तयार होत आहे, परंतु ते फार प्रभावी नाही. आपण या ठिकाणी बघतो महाराष्ट्रामध्ये आज अनेक मॉडेलने पावसाचा अंदाज कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर दिलेला होता, परंतु तो अंदाज जवळपास चुकीचं ठरलेलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी जरी हे पावसाळी वातावरण दिसत असलं तरी मुख्यत्वे पावसाचा अंदाज हा घाट माथ्यावर आणि कोकणात होता आणि मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिवच्या दरम्यान हे वातावरण तयार झालेलं आहे. एकूणच मॉडेलचा अंदाज हा 50%पेक्षाही कमी प्रमाणात सक्सेस होईल असं दिसतंय. आणि दुसरी बाब म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेही अवकाळी पाऊस झाले त्यात कुठल्याही मॉडेलचा अंदाज सक्सेस झालेला नव्हता. केवळ आयकॉन मॉडेलचे थोडेफार अंदाज जुळलेले होते. आपण जर सध्या वेदर आणि रडार याचा अंदाज बघितला तर अहिल्यानगरचा उत्तर पश्चिम भाग, नाशिक पूर्वचा थोडा भाग, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी भाग, थोड्याफार प्रमाणात जालना, बीड, लातूर आणि परभणी नांदेडच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल ढग आहेत. थोडं चंद्रपूर, नागपूर, अमरावती या भागात देखील पावसाचे ढग आहेत. आपण जर पुढे रात्रभरात काय होईल असा थोडा अंदाज सरकवण्याचा प्रयत्न केला तर विशेष बदल यामध्ये संभवत नाही. नाशिकच्या म्हणजे मालेगावच्या वगैरे भागामध्ये किंवा थोडं छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला रात्री वातावरण होण्याची शक्यता आहे. थोडं पुणे आणि अहिल्यानगरच्या भागात किंवा जालन्याच्याही भागात ते असू शकतं. सांगली, सोलापूर, पुणे पूर्वच्या भागातही असू शकतं. म्हणजे उद्या सकाळी देखील थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. परंतु उद्या दुपारनंतर जी परिस्थिती आहे ती महत्त्वाची आहे. नाशिकपासून जवळपास जो काही कोल्हापूर, सांगलीपर्यंत अंदाज दिला जातो आहे तो याही मॉडेलने आज उद्या दिलेला आहे. परंतु प्रत्यक्ष असं वातावरण बनतं का हे आपल्याला उद्या बघावे लागेल. आणि उद्या देखील सोलापूरच्या भागामध्ये बऱ्यापैकी वातावरणाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. अंदाज बघितला तर शनिवारी सोलापूर, लातूर, नांदेड, परभणीच्या भागात थोडं वातावरण दाखवलं जातं आणि नंतर उशिरा म्हणजे 7:30 नंतर थोडं रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागातही वातावरणाची शक्यता आहे. परंतु पाहिजे तेवढं वातावरण आपल्याला हे सगळं जुळताना दिसत नाही. त्यामुळं ठराविक काही भागातच हे वातावरण 24 तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या बाबतीत बघितलं तर आज आपल्याला फारसं मान्सूनमध्ये प्रगती झालेली दिसत नाही आहे. 18, 19, 20 आणि 21 असं 4 दिवस मान्सून एकाच ठिकाणी स्थिरावला आहे. फारसं प्रगती होत नाही आहे मान्सूनची आणि त्यामुळे मग पुढे वातावरण जे बनणं आवश्यक आहे दक्षिण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ते अजून बनत नाही आहे. आपण IFS मॉडेल बघितलं तरी देखील उद्या जोरदार पावसाचं वातावरण जवळपास नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या भागामध्ये उद्या देखील पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे. हे वातावरण आपण GFSच्या नुसार जरी बघितलं तरी देखील आपल्याला या वातावरणाचा अंदाज येईल. आणि आपण आयकॉन मॉडेल जरी उद्याचं वातावरण बघितलं तरी याही मॉडेलने आपल्याला अंदाज दिलेला आहे. 23 तारखेला देखील आयकॉन मॉडेलने पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव,
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पाऊस सांगितलेला आहे. त्यानंतर आपण हाच अंदाज जर JFS नुसार 23 तारखेचा बघितला तर JFS ने देखील या भागात पावसाचा अंदाज दिला आहे. आणि आपण IFS मॉडेलनुसार जर बघितलं तर एक अरबी समुद्रातील वातावरण हे दक्षिण भारतासहित महाराष्ट्राकडे सरकणं अपेक्षित आहे. त्यामुळे गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल, जेणेकरून आपल्याला स्पष्टपणे ते दिसतंय महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे 23 तारखेला वाढणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण 4 मॉडेलचा अंदाज बघितलाय. 4ही मॉडेलने आपल्याला या ठिकाणी पाऊस सांगितलेला आहे. बघूयात आपण किती पर्सेंटेज 2 दिवसात जुळतंय. आता इथे पुन्हा सगळ्याच मॉडेलचा अंदाज बघायची काही गरज नाही. फक्त IFS मॉडेल म्हणजे ECMW मॉडेलचा आपण अंदाज बघू, कारण ज्याच्यावर माझा गेल्या 5-6 वर्षाचा अभ्यास आहे आणि हेच मॉडेल महाराष्ट्रात पाऊस व्यवस्थित सांगू शकतं असा माझा विश्वास आहे. म्हणजे उद्या सकाळी नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज ECMW मॉडेलने इथे दिलेला आहे. त्यानंतर दुपारनंतर उद्या मात्र लवकरच पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज आहे 22 तारखेला, आणि ते अतिशय स्ट्रॉंग दाखवलं आहे. यामध्ये मात्र आपल्याला अगदी नाशिकपासून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोव्यापर्यंत हे वातावरण दाखवलेलं आहे आणि कोकण किनारपट्टीचा बहुतांश मुंबईपर्यंतचा भाग दाखवलेला आहे आणि प्रभावी अशा प्रकारचं वातावरण उद्या दाखवलेलं आहे. मेघगर्जना, जोरदार पाऊस. आता आपण बघूयात हे किती टक्के अंदाज जुळतोय, कारण आता आजही अंदाज दिलेला होता, पण आजच्यापेक्षा उद्या प्रभावी अंदाज आहे. याचा दायरा जो आहे तो जवळपास नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरचा थोडा भाग, त्यानंतर सातारा, पुणे, अहिल्यानगर या सर्व भागामध्ये हा पाऊस उद्या अपेक्षित आहे आजच्या बाबतीत. आणि उद्या उशिरापर्यंत सोलापूर जिल्ह्यात सर्वच मॉडेल जास्त पाऊस दाखवत आहेत. त्यानंतर आपण एक दिवस आणखी पुढचा अंदाज बघत असतो. थोडं अरबी समुद्रातील कमी दाबाचं किंवा चक्राकार स्थितीचा प्रभाव कोकण किनारपट्टीत मुंबईपर्यंत पडणार आहे आणि मग पुन्हा तो महाराष्ट्राकडे सरकेल असा अंदाज आहे. आणि 23 तारखेला देखील अगदी धुळे, नंदुरबारपर्यंत, वापी, सुरतपर्यंत हे वातावरण सरकतं आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अगदी सातारा, अहिल्यानगर, नाशिक, पुणे या सर्व भागात दाखवलं. कोकण किनारपट्टीला जरी पाऊस दाखवला जात असला तरी अगदी कोस्टल भागामध्ये हे वातावरण तयार होत नाही असं अंदाज आलेला आहे. त्यामुळे उद्या देखील हे वातावरण दाखवण्यात आलेलं आहे आणि 23 तारखेला दाखवण्यात आलेलं आहे. या 2 दिवसामध्ये किती पर्सेंट पाऊस या सगळ्या मॉडेलनुसार पडतोय हे आपण बघणार आहोत आणि मग नंतर आपण ठरवू शकतो की यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते का, कारण हे मान्सूनचं वातावरण नाही आहे, हे मान्सून पूर्वचं वातावरण आहे आणि साधारणपणे आयोडी सक्रिय झाला तरी अरबी समुद्रातील वातावरणाचा परिणाम किती होऊ शकतो याचा निकष आपल्याला बांधता येईल. त्यामुळे साधारणपणे किती पर्सेंट पाऊस महाराष्ट्रात पडू शकतो याचा अंदाज आपण लावू शकतो. त्यामुळे थोडक्यामध्ये असं दिसतंय की जे मॉडेल अंदाज दाखवत आहेत त्याच्या अगदी 50-60% पाऊस पडण्याची शक्यता आहे.